आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. शिल्पा निवास वडार लोकराजा शाहू राष्ट्रीय कर्तृत्व भूषण पुरस्कार 2026 ने सन्मानित. पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीनं अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा पुरस्कार देऊन गौरव केला जातो. यावर्षी या उपक्रमाचे सातत्य ठेवत लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर रुपाराणी निकम, माजी आमदार तथा गोकुळ दूध संघाचे संचालक डॉक्टर सुजिता मिंचेकर आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉक्टर प्रसाद सकपाळ यांच्या हस्ते लोकराजा शाहू राष्ट्रीय कर्तृत्व भूषण पुरस्कार 2026 शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर येथील शिल्पा निवास वडार यांना त्यांच्या व्यावसायिक क्षेत्रातील कार्यासाठी शक्तिशृंगार उद्योजिका हा पुरस्कार देण्यात आला. विवाहानंतर पार्लर व्यवसायातून अनेक गोष्टी आत्मसात करून येणाऱ्या अनेक युवती, नववधू आणि महिलांसाठी त्यांच्या सुंदर दिसण्यासाठी मेकअप करून त्यांचे सौंदर्य खुलवून त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणि आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. फक्त स्थानिक पातळीवर व्यवसाय न करता सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी तसेच कर्नाटकातील काही भागात ऑर्डर स्वीकारत आपले कौशल्य दाखवत व्यवसायाला चालना दिली जाते. या व्यावसायिक कलेचा सन्मान करत त्यांच्या कार्याची दखल घेत पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीनं शक्तिशृंगार उद्योजिका हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आपले मनोगत व्यक्त करताना शिल्पा वडार यांनी माहिती दिली आहे. आपलं माहेर? माझं माहेर रेंदाळ, कोपरे रेंदाळ. कोपरे रेंदाळ. लग्न कधी झालं? 2014ला. 2014. तुम्ही हे पार्लरचा कोर्स जो केलाय तो 2014 म्हणजे लग्नाच्या अगोदर केलाय की इकडे सासरी आल्यानंतर? नाही, लग्नाच्या नंतर केले. लग्नानंतर म्हणजे इकडे आल्यानंतर केलं? हो, इकडे आले. मग कोर्स लग्न झाल्यानंतर केलं की आता अलीकडे काय? म्हणजे मुलं झाल्यावर केले. मुलं झाल्यानंतर केलं. किती वर्ष झालं व्यवसाय करताय? जवळजवळ आता 6 वर्ष झाली करते. 6 वर्ष झाले करताय व्यवसाय. व्यवसाय करत असताना तुम्हाला काय स्ट्रगल करावं लागलं? काय अडचणी आल्या तुम्हाला? हो, आल्या थोड्याफार, पण घरचे सपोर्टिव्ह असल्यामुळं झालं व्यवस्थित. आणि मिस्टर खूप सपोर्टिव्ह आहेत. त्यात मुलांचं म्हटलं तर मला 3 मुलं आहेत, 2 मुली आणि 1 मुलगा. आणि सासू माझी म्हणजे मुलांचा सांभाळ सासूबाईच करतात, जन्मतात. म्हणजे मुलं माझ्याजवळ कमी आणि त्यांच्याजवळ जास्त असतात. त्यांची साथ असल्यामुळे मी आज इथपर्यंत आले. म्हणजे घरच्यांचं पाठबळ पाठिंबा असल्यामुळे मी आज इथपर्यंत आले. कोणत्या प्रकारे तुम्ही जे पार्लरचं हे आहे तर तुम्ही फक्त स्थायिक व्यवसाय करताय का ऑर्डर वगैरे? ऑर्डरी, होम सर्व्हिस वगैरे करते. लग्नाची ऑर्डर वगैरे असल्या की परगावी वगैरे जाऊन मी ऑर्डरी घेते. म्हणजे तुम्ही फक्त स्थायिकच नाही तर मी परगावी वगैरे असे पुणा वगैरे म्हणजे बाहेर गावी जिल्ह्यात पण जाऊन करते. पुणा, बेळगाव वगैरे अशा साईडला पण जात आहे. ऑर्डरी फक्त असं म्हणजे लग्नाचे असतात का इतर कुठल्या पद्धतीने? लग्नाच्या पण असतात किंवा होम सर्व्हिसच्या. म्हणजे आता आपलं बेसिक टू ऍडव्हान्स केमिकल, हेअर स्पा, म्हणजे जे बेसिक ट्रीटमेंट असतात ते पण मग जे त्यांना पाहिजे असेल तर आम्ही तिथे जाऊन पुरवतो. म्हणजे तुम्ही जे ब्युटी पार्लरच्या माध्यमातून काम करता हे केमिकल मध्येच असते का कुठे आयुर्वेदिक किंवा? आयुर्वेदिक पण असते आणि केमिकल पण असते आणि होममेड पण तयार करून मी थोडेफार ट्रीटमेंट माझ्याकडून देत असते. होममेड मध्ये काय तयार करताय? म्हणजे स्पाला म्हटला तर आपला बनाना स्पा किंवा स्किनची ट्रीटमेंट, म्हणजे राईस मधून काय होत असेल तर ते असं करून पण देते. वेगवेगळ्या पद्धतीने होममेड पद्धतीने पण देते. यांचा प्रतिसाद कसा आहे तुम्हाला? जे आपलं तुमचे कस्टमर जे आहेत, आपलं कसं आहे, रेट कमी आणि क्वालिटी चांगली असल्यामुळे क्लायंटची प्रतिसाद छान आहेत. आणि इथले स्थायिक कमी आणि परगावचे जास्त आपल्याला म्हणजे जास्त क्लायंट आहेत. बाहेरून जास्त आहेत. म्हणजे तुमची एक एनर्जी की फक्त मी काहीतरी करू शकते, माझ्या कुटुंबासाठी असेल, माझ्या अस्तित्वासाठी काय असेल तर ती एक शक्ती तुमच्यात आहे. आणि त्या शक्तीचा माध्यमातून तुम्ही जे कस्टमर, ज्या महिला असतील, मुली असतील, कॉलेज याच्या असतील किंवा अशा माध्यमातून जे काही नवनवीन प्रयोग तुम्ही करून त्यांचा जो साज शृंगार, त्यांच्या सौंदर्याची भर पाडण्यासाठी तुम्हाला जे तुमच्या पद्धतीने तुम्ही काय कार्यरत करत असाल तर ते एक हा जो उद्योग आहे या गोष्टीसाठी तुम्हाला शक्ती शृंगार उद्योजिका पुरस्कार जाहीर केलेला आहे पोलीस मित्राच्या. काय वाटते तुम्हाला पुरस्कार जाहीर केल्याबद्दल? मला खूप छान वाटायला लागलंय, कारण की पहिल्यांदा मी हा सत्कार घेत आहे
आणि कोणीतरी म्हणजे माझ्या कलांना प्रोत्साहन देत आहेत. हं. आणि हे सगळं करताना माझ्या फॅमिली, माझे मिस्टर, सासूबाई म्हणजे खूप स्ट्रगल करून मी आज इथे आलेले आहे. त्यामुळं मला खूप छान वाटायला लागले. कारण की फॅमिलीचा सपोर्ट असल्याशिवाय आपण इथपर्यंत येत नाही. मला 3 मुलं असताना पण मी आज इथपर्यंत पोहोचले. याचं म्हणजे माझ्या फॅमिलीचा खूप सपोर्ट आहे. दीर म्हणा, जाऊ म्हणा, सासू माझी, मिस्टर खूप म्हणजे खूप सपोर्ट केलेला आहे. त्यामुळे मी आज इथे आहे. धन्यवाद. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.